फोटो काय माहिती आता येतोय का नाही. आता व्हिडिओ बनणार आहे तर चला मॅडमला आता आम्ही देतो गिफ्ट आहे की नाही. प्रत्येकाने आणू का गं? हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर तुम्ही म्हणताना आज लय मस्तपैकी साडी बिडी नवी घालून कुठं निघाली आणि घाम पण इतका आलाय बघा, किती घाम आलाय, मोकार गरम झाले, ऊन पण झाले आता लय. तर आज मी चाललेली गावात. चकूची मॅडम आपल्या म्हणजे जे पहिली ते चौथीपर्यंत शिकवायला होत्या त्यांची आज म्हणजे ना रिटायरमेंट आहे, त्यांची सेवानिवृत्ती म्हणून असा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमाला आम्ही चाललेलो आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. जे कोणी नवीन आला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता आपण भेटू डायरेक्ट लॉनमध्ये. तर चला छायाताई पुढे गेलेले आहेत आणि आता दादांनी पण निघाले. चकू पण येणार होती, भाषण पण करणार होती चकू, पण तिला काल आणलंच नाही. ती गेलेली तिच्या आत्याकडं, त्याच्यामुळं तिचं येणं काही शक्य झालं नाही. त्याच्यामुळं चला आता आम्हीच जातो. तर म्हणलं चला मॅडमसाठी काहीतरी गिफ्ट घेऊ म्हणून मॉलमध्ये आलो होतो इकडं आणि मस्त काहीतरी फ्रेम घ्यायचं चाललं होतं. तर ते मी बघतच होते तिथं. ते चला मॅडमसाठी गिफ्ट पण घेतलं आम्ही. आता निघतो पटक्यास, चल रे लवकर. तर इकडं आम्ही लॉनमध्ये पोचलो तोपर्यंत कार्यक्रम सुरुवात झाली होती. तर खूप सारे माणसं इथं उपस्थित होते, लेडीज पण होत्या, जेंट्स पण होते. मॅडमचे शिक्षक वर्ग होता, मॅडमचे विद्यार्थी होते आणि इकडं आम्ही मळ्यातल्या पण होतो. सगळ्याजणी आलो होतो. स्वरा पण आलेली होती, मॅडमची विद्यार्थिनी. तर इकडं असे सगळे खूप असे माणसं उपस्थित होते. तर भाषणं चालू होते. मळ्यातले आंबोली सर तेही भाषण चालू होतं, कारण ते मॅडमला शिकवायला होते. तर त्यांनी छान प्रकारे भाषण केलं. नंतर मॅडमची मुलगी, मोठी मुलगी, त्यांनी खूप छान असं तिचं मनोगत व्यक्त केलं. तर खूप छान असा कार्यक्रम झाला हा. आणि सगळ्यांचे मनोगत झाल्याच्या नंतर मस्तपैकी मॅडमचे सत्कार करण्यात आला इकडं. मग सगळ्यांनी मॅडमचा सत्कार करून घेतला इकडं. आणि सगळेच म्हणजे ना नंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर सगळ्या लेडीजची जशी गर्दी झाली होती स्टेजवरती इकडं. तर बघा इकडं खूप अशी गर्दी झाली होती. आमची परी पण आलेली होती. तर परी पण आलेली होती आणि इकडं म्हणजे ती पण स्टेजवर जाऊन मॅडमचं सत्कार करायचा होता तिला पण. तर ती पण स्टेजवर उपस्थित होती आणि आम्ही इकडंच बसलो होतो मागं. म्हणलं चला सगळी गर्दी झाल्याच्या नंतर आपण निवांत मागून जाऊ. त्याच्यामुळं फोटो काय माहिती आता येतोय का नाही. आता व्हिडिओ बनणार आहे तर चला मॅडमला आता आम्ही देतो गिफ्ट आहे की नाही. प्रत्येकाने आणू का गं? तर चला आता आम्ही पण लाईनीत उभा राहून गिफ्ट देऊन टाकतो मॅडमला. तर मग इकडं आला नंबर आमचा. मस्तपैकी मॅडमसोबत एक फोटो काढला. मॅडमचा कार्यक्रम एकदम छान झाला. तिथून आलो, जेवण बिवण होतं, मस्तपैकी जेवण केलं, रस चपाती, भरपूर छान जेवण पण बनवलं होतं त्यांनी कार्यक्रमाला. आणि मग जेवण बिवण केलं आणि फोन आला का घरी पाहुणे आलेत म्हणून बाबाला भेटायला. तर माझी चुलती आले होते बाबांना भेटायसाठी. तर मग ते आले, मग त्यांना लिंबू सरबत ते केलं आणि मग काय थोड्याशा त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि मग नंतर एक ब्लाऊज शिवला मी हा. आणि आता वाजलेले 6:15. तर म्हणलं चला अजून थोडासा टाईम आहे, तोपर्यंत बाबांनी शेळ्या सोडल्यात. बाबा काही घरी बसले नाहीत, ते शेळ्या सोडले आणि ते गेलेत. पण तरी पण पाठी आपल्या राहिल्यात सोडायच्या, त्या काही शेळ्यांमध्ये जात नाही, त्या मागं येतात आणि मोठ्याला शेळ्या बारकाल्या शेळ्यांना मारितात. त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण थोड्याशा त्यांना सोडू खाली, म्हणजे त्या थोड्या चरत्या. तर चला आता आपण घेऊ पटक्यास शेळ्यांना सोडू आणि तुम्हाला पण दाखवते.
चला. दिवसभर इतकं ऊन लागून घरामध्ये पण इतकं गरम होत होतं. आता इतकं छान मस्त ऊन पण गेले आणि मस्त हवा सुटली बघा. छान वाटते एकदम. सगळी का असं मस्त हवा छान सुटली त्याच्यामुळे एकदम भारी वाटते. आणि इकडल्या पाठी मस्तपैकी चरत यात. तर आपल्याला हे गवत आता काढून टाकायचं आहे. तर खालचं गवत ठेवणार आहे तेवढंसं आणि हे नांगरून टाकणार आहे. तर आपल्या पाठी आता चरात्यात खात्यात मस्तपैकी. तर या 5 पाठी आहेत. याच्यात 3 लागलेल्या आहेत म्हणजे गाभण आहेत 3. तर अशा पाठी आहेत आपल्या ह्या. तर यांना सवय नाही आहे शेळ्यांमध्ये. त्या काय करतात मोठ्याल्या शेळ्या यांना मारितात. त्याच्यामुळे ह्या त्याच्यामध्ये जात नाही. त्यांना असं घडीभर सोडलं ना का त्या मग चरात्यात मस्तपैकी. फेर मकाला शेज लावले त्याने तिथं. तर शेळ्यावरून आले ते पाठीला थोडंसं चारून आणलं. नंतर चिकूच्या पप्पांना थोडा उशीर झाला. मग गायांचं पण आवरून घेतलं आणि त्यांनी सकाळी आंबे आणले होते बघा. तर मस्तपैकी असा रस केला छान मस्त आणि घट्ट पण केला असा. तर असं घट्ट पण झाला बघा. इतका मस्त झाला हा रस पण. आणि आता हा मी थंड करायला फ्रीजमध्ये ठेवून देते आणि चपात्या करून घेते. तर चला आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवून घेऊ आणि चपात्या करून घेते. मग थंड झाल्यावरती खायला पण छान लागतो रस. आणि आता आंब्याचा सीजन चालू आहे त्याच्यामुळं जास्त करून बाजारात पण आंबे विकायला येतात. सकाळी जास्त आले होते मग चोकूच्या पप्पाने आणले आणि माझी चुलती आले होते तर त्यांनी पण आंबे आणले होते बघा. ते ह्या पिशवीमध्ये तसेच आहेत. तर हे आम्ही आता कापून खाऊ. आणि आपल्या गावाकडले आहेत ना झाडाचे पण हे आंबे आहेत बघा. हे बघा झाडाचे पिकलेत. तर हे आपल्या असेच भाकरी बरोबर खायचे मस्तपैकी. है की नाही. म्हणजे हा लई रसाचं नाही. हे आपले असेच खायचे पण चांगले आहेत गोड आहेत मस्त बरं का. कारण गावाकडं कसे झाडाचे खायला भारी वाटतात बघा. इतकं घाम आलाय म्हणजे इथं उभा सुद्धा राहत नाही. इतकी गरमी होती. उष्णता इतकी वाढलेली ना लय गरम होते मोकार. पण आता काय आहे स्वयंपाक करायला तर थांबावंच लागते आणि करावंच लागते. तर मी आता ठेवून घेते फ्रीजमध्ये थंड व्हायला. फ्रीजमध्ये तर इतक्या बाटल्या ते ठेवून दिल्या का जागाच नाही फ्रीजमध्ये ठेवायला. तर असं आहे. चला तर आता मग मी ना येते पटक्यात चपात्या करू आणि मग नंतर तुम्ही या रस खायला सगळेजण. रस चपात्या पूर्ण झाल्यावर परत तुम्हाला भेटते मी. तोपर्यंत चला. मोकरच चुली पुढं गरम होत होतं म्हणून मग फॅन लावला आणि म्हणलं चला चुलीवर मस्तपैकी चपात्या करून घेऊ. आता मी लागते चपात्यांना. तर सकाळचं थोडं पीठ राहिलं होतं तर ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मग ते काही आणि आत्ताचं हे काही असं दोन्ही चपात्या करून घेऊ मस्तपैकी. आणि मस्त हवा येते लय भारी वाटते बघा. इकडून फॅन लावल्यावर मस्त हवा येते आणि हवेला मस्त चपात्या आता करते. कारण लय गरम होत होतं म्हणून फॅन लावला मग मी. चला आता पटकच चपात्या करू मस्तपैकी चुलीवरती अशा छानशा बघा. अगं मम्मी तो तर नाजच खोळा केलाय. मग बाबा किती का गरम होतंय बाबा. इथं गावालाच एवढं गरम होतंय तर शहरच्या लोकांना किती गरम होत. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.